मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्यातून हे निघालेले बांधव आहेत. आपल्यासोबत माऊली पवार आहेत. काय सांगाल, कशी तयारी आहे आपली? संघर्ष योद्धा मनोज दादा त्यांनी एक हाक दिली. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा काय करू शकतो हे जग पाहत आहे, पण दुर्दैव आहे हे सरकारला कळत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मुस्लिम बांधव, दलित बांधव पूर्ण ताकदीनिशी आमच्याबरोबर उभारलेत. या मराठा समाजावर अत्यंत वाईट काळात हरामखोर आमदार खासदार घरात बसलेत समाजाचे, पण मुस्लिम बांधव सगळे दलित बांधव आमच्या सोबत आहेत. पण हे सरकारला अक्कल येत नाही. बांधवांनो, मराठवाड्यातले काही आमदार खासदार आमच्या सोबत आलेत, पण राहिलेले आमदार खासदार आल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही ही खात्री आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडायचं हे जनतेचा आवाज आहे. माऊली पवार एकटा किंवा जरंग पाटील नाही, जनतेचं घराणं हे सरकार जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार का? हे जनतेचा आवाज आहे. यापूर्वी देखील सरकारने अध्यादेश काढला होता, तर त्या संदर्भात काय सांगा? त्या अध्यादेशाची 2 वर्ष झालं हे अंमलबजावणी करतायत. त्यांनी म्हणले अधिसूचना काढली, 15 दिवस झालं म्हणतात, 15 दिवसात लागू करू म्हणतात, तरीही कळत नाही. असंख्य मुलींनी आत्महत्या केल्या. अहो, बसचा पास नाही म्हणून मुलगी आत्महत्या करते, ती सरकारला जाग येत नाही. आणि यांनी लंडनमधल्या महाराष्ट्र भवनसाठी काल 5 कोटी दिलेत. आणि इथं जिथं मराठा राहत आहे त्या आरक्षणासाठी मागील 42 वर्ष लढत आहे आणि त्याला न्याय देत नाही. हे दुर्दैव आहे सरकारचं. जनतेनं निवडून दिलेला जर जनतेच्या भावना या सरकारला कळत नसेल तर ह्याच्या एवढं मोठं दुर्दैव नाही. देवाभाऊ, ऐका लोकांची घराने, कुठं चाललंय बघा महाराष्ट्र. आमची मुंबईला याची इच्छा नव्हती. 4 महिने अगोदर सांगितलं होतं की आम्हाला न्याय द्या, ऐकलं नाहीत, आम्ही मुंबईला चाललोय. आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, संविधानातलं आरक्षण, संविधान म्हणते 3 प्रकारचं आरक्षण देतं. एक SC ST आणि तिसरा OBC. OBCतून आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज माघारी फिरणार नाही. परंतु अध्यादेश गेल्या वेळेस जसा काढला त्याप्रमाणे आता जरी स्थिती झाली तर काय करतात? आता अध्यादेश वगैरे ऐकणार नाही. आता एकच आहे, जोपर्यंत अधिसूचना वगैरे सगळं झालं की आता हैदराबाद गॅजेट लागू करणार, सातारा गॅजेट लागू करणार, मुंबई गॅजेट लागू करणार. मराठा कुणबी एकच आहे हा GR घेणार. आमच्या आंदोलकावर दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेणार. तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. सोलापूर जिल्ह्यातून किती कार्यकर्ते आहेत, किती बांधव निघालेत? साहेब, पाऊस चालू आहे. पावसाची भीती नाही, वाऱ्याची भीती नाही, वादळाची भीती नाही. मुंबईतल्या अरबी समुद्राला भेटायला हा मराठ्यांचा वादळ, हे मराठ्यांचा समुद्र, तिथं जाऊन भेटल्याशिवाय थडकलं नाही आणि न्याय मिळूनच माघार घेणार. जोपर्यंत संघर्ष होता मनोज दादा म्हणणार नाही माघारी फिरा, तोपर्यंत माघारी फिरायचं का? हा जनतेचा आवाज आहे. हे सरकारला कळत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. परंतु पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडत आहे, तर कशी तयारी असेल खाण्यापिण्याची, राहण्याची? साहेब, वर्षानुवर्षे अंगा खाणारा पाऊस आहे. आम्हाला काय वाटणार नाही. गणपती आहे, पाऊस आहे, निसर्गाचं संकट आहे, अजिबात नाही. आता माघार घेणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. सगळ्यात मोठं न्यायालय हे जनतेचं आहे. हे जनतेला कळतं की यांना न्याय द्या, पण हे सरकारला कळत नाही. ह्या सरकारला सद्बुद्धी दे हे गणरायाला मागणी करायला चालू आहे. परंतु OBC नेत्यांकडून विरोध देखील होताना दिसतो. नाही, OBC नेत्यांचं होतं 4 टाळके. ते OBC जनता आमच्यासोबत आहे. अहो, पुरावे आहेत आमच्याकडे पुरावे आहेत का नाहीत? आम्ही सिद्ध झालं आहे. आम्ही कुणबी म्हणून सिद्ध झालं आहे. OBCमध्ये 83 नंबरला कुणबी आहे आणि कुणबी कुठं आहे? OBCत आहे. हे सरकार मान्य करत नाही. त्यावेळेसचे नालायक राज्यकर्ते ज्यावेळेस पंजाबराव देशमुख म्हणले होते आरक्षण घ्या, विदर्भातले सगळे मराठा आरक्षणामध्ये गेले. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले आरक्षण, जोपर्यंत आरक्षणात जाणार नाही मराठे तोपर्यंत माघार घेणार नाही. आपण जर पाहिलं तर हे बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. ऊन वारा पडत्या पावसात आपल्याला जाताना पाहायला मिळतात. BCG न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.